भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, सुंदर अशी आपली स्वामींची पूजा झालेली आहे। तर स्वामींचा प्रकट दिन झाला आणि आजचा दुसरा दिवस। तर आपली नित्य नेहमीप्रमाणे जी आपली पूजा असते ती संपन्न झालेली आहे। तर असं खूप शांत वाटत आहे स्वामींचा प्रकट दिन झाला आहे तर, कारण दररोजची जी आपली आगळीवेगळी सेवा चालू होती 21 दिवसांची, त्या सेवेची एकदम सवय लागून गेलेली होती। पण ही सेवा तर आपली निरंतरच चालू राहणार आहे, त्यात काही हेच नाही। कारण स्वामी सेवा ही आहे जोपर्यंत जीवामध्ये माझ्या स्वतःच्या मी सांगते, माझ्या जोपर्यंत जीवात प्राण आहे तोपर्यंत स्वामी सेवा ही निरंतर राहणार आहे। तर पाहू शकता आपली सुंदर अशी आपली पूजा आणि स्वामींच्या अधिष्ठानाची। आणि आज नैवेद्यासाठी जे ठेवलेले आहेत ते फ्रूट, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, सीझन आहे फळांचं। पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे। चला तर आपला व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं करून घेत आहे मी नेहमीप्रमाणेच आपल्या स्वामींच्या अधिष्ठानाची पूजा, पादुकांची आणि फोटोची पूजा। तर दोन्ही फोटो आणि पादुका स्वच्छ असे पुसून घेतलेल्या आहेत आणि आता मधल्या बोटाने स्वतःला कपाळावरती गंध लावला आणि आपल्या स्वामींची पूजा करते। स्वामींना गंध, दत्त महाराजांना गंध वगैरे लावून। तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन सर्वांनीच खूप छान असा आनंदात आणि जल्लोषात साजरा केला। प्रत्येकाच्याच घरी त्या दिवशी खूप सुंदर असं भक्तिमय वातावरण होतं, कारण त्या दिवशी आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस होता। प्रत्येकाची एक आतुरता होती, प्रत्येकालाच एक ओढ लागलेली होती। तर झालेले आहे आपल्या स्वामींचा वाढदिवस आणि सर्वांनीच खूप छान असा वाढदिवस साजरा केला। मी बरेच जणांचे व्हिडिओ पाहिले, तर खूप सर्वांनीच छान असा वाढदिवस स्वामींचा साजरा केला। तर बघा, आपल्या स्वामी महाराजांनी एका चरित्रात सांगितलेलं आहे, तू उपवास कर किंवा करू नकोस ही तुझी मर्जी, जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव, बघ तुला जमतंय का। तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी, तिथे नामस्मरण केलं नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र एक मात करून बघ, बघ तुला जमतंय का। तू सोवळे ओवळे मान किंवा नको मानूस, हक्क तुझा तो, सर्व मानलं नाही तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव, बघ तुला जमतंय का। तू 11 माळी जप कर किंवा नको करू, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू, ती तुझी मर्जी, त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच, बघ तुला जमतंय का। तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक, बघ तुला जमतंय का। नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तुला मी दिसतोय का। श्री स्वामी समर्थ। बघा, स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात, सेवा कर किंवा नको करू तुझी मर्जी, पण तू स्वतः व्यवस्थित वाग, दुसऱ्यांशी व्यवस्थित वाग, सत्य मार्गाने सन्मार्गाने चल। तर हीच आपल्या स्वामींची शिकवण आहे। तर बघा, खूप सर्व भक्तांनी सेवा केली, कोणी 21 दिवसाची केली, कोणी 7 दिवसाची केली, कोणी 11 दिवसाची केली। सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीनं खूप छान अशी आपल्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा केली। पण स्वामी तेही नेहमी सांगतात, आचार विचार आपले नीट ठेवा, सेवा केली नाही केली तरी नाही, पण आपले आचार विचार नीट ठेवा आणि स्वामींशी जोडून राहा। तर बघा, स्वामी नेहमीच म्हणतात ना, नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी आहे तुझ्या शेजारी। ओळखलं तर आपले स्वामी आपल्या घरात आपल्या सोबत आहेत, ओळखता आलं पाहिजे। तर स्वामी आपल्या शेजारी, आपल्या आजूबाजूला स्वामींचा वास आहे। मी नेहमी म्हणते ना, दिव्यामध्ये फूल येणं ही काही साधी गोष्ट नाही, दिव्यामध्ये फूल येणं म्हणजेच आपल्या स्वामी आपल्या घरात आपल्या आसपास आहेत। तर बघा, मी आता दाखवणार आहे तुम्हाला मला आणलेले पाडव्या दिवशीचे गिफ्ट। तर गिफ्ट काय छोटंसंच आहे, पण छोटं असो किंवा मोठं असो, माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे, कारण मला ह्या गोष्टीची खूप गरज होती।
तर हे आणलेलं आहे मला ट्रायपॉड आणि रिंग लाईट आणलेली आहे आणि माईकसुद्धा आणलेला आहे एक छोटासा. तर ह्या गोष्टीची खूप गरज होती, कारण माझं जे ट्रायपॉड होतं पहिलं ते खराब झालं होतं आणि सारखं त्याच्यातनं मोबाईल पडत होता. त्याची अवस्था खूप बेकार झाली होती. 1 वर्ष कसं बसं वापरलं त्याला. तर हे खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचं आणलं आहे आता ट्रायपॉड. आणि त्याला रिंग लाईटसुद्धा आहे, पण रिंग लाईटची मला काही गरज नव्हती, कारण मी काही रेसिपी वगैरे करत नाही. मला जी गरज होती ती मला ट्रायपॉडची गरज होती. तर ते त्यांनी विचार केला आणि ट्रायपॉड आणि रिंग लाईट दोन्हीही एकत्रच मिळालं, तर ते घेऊन आले. पण ह्याला पण छान असं स्टँड, मस्त स्टँड आहे हे. आणि मोबाईल पडायची भीती नाही. खूप उंच होतं, आपण केवढ्या पण हाईटवरती व्हिडिओ करू शकतो. तर हे मी पाडव्या दिवशीच मला ते संध्याकाळी मी आदल्या दिवशीच जोडलं ते, कारण मला आदल्या दिवशीच ते आणलेलं आहे त्यांनी. आणि मी तिथून पुढचे सर्व व्हिडिओ आपल्या स्वामीच्या जयंतीचा हे सर्व व्हिडिओ मी ह्याच्यावरच केले. तर खूप मस्त आहे, मला खूप आवडलं आणि मला खूप गरज होती ह्याची. आणि लाईटी पण खूप छान लागतात, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेनच. खूप छान अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाईट लागतात आणि मस्त असं ट्रायपॉड आणलेलं आहे त्यांनी. आणि हे संध्याकाळी जोडून घेतलं मी, म्हणजे मला परत नंतर सकाळी मला व्हिडिओ करायचे होते ह्याच्यावरती. तर बघा, हे मोबाईलचं स्टँड आहे जे मधलं आहे ते. तर त्याला आपण कसंही वाकवू शकतो, ते असं वाकतं सगळ्या साईडनं, कुठल्याही साईडनं वाकू शकतं. आणि खूप सोपं झालं आता मला व्हिडिओ काढायला, कारण मला खूप प्रॉब्लेम यायचा, कारण जे माझं स्टँड होतं ते पहिलं खराब झालं होतं. त्याच्यामुळं मला मोबाईल ठेवायला काहीच नव्हतं आणि मग एका हातात मोबाईल पकडायचा आणि एका हाताने सगळं करायचं असं होतं. त्याच्यामुळे आता खूप माझी सोपी झालेली आहे गोष्ट आणि स्टँड मस्त आलेलं आहे. आणि हे जी पूर्ण जे ट्रायपॉड आहे ते खूप असं चांगल्या क्वालिटीचं आहे, म्हणजे जाड आहे. त्याच्यामुळं बरंच माझं काम हलकं झालेलं आहे. आणि हे वायर जे आहे ते आपल्या मोबाईल चार्जरला बसते आणि ते लाईटचं बटन दाबलं की सगळीकडे लाईट वगैरे लागते. तर खूप छान असं, म्हणजे त्याचं पण टेन्शन नाही. तर एका ह्याच्यात 2 वस्तू मिळाल्या आपल्याला, म्हणजे ते रिंग लाईटचं स्टँड आहे, पण त्याला मोबाईल पण लावता येतो. त्याच्यामुळे हे खूप उपयोगी पडणार आहे मला लाईटची काही गरज नव्हती, पण सगळंच बघू, कधी आपल्याला देवपूजेचा दररोजच आपण व्हिडिओ करतो, तर त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी पडू शकतं, म्हणून आणलेलं आहे. आणि ह्याचं चाललेलं आहे माझं आता सेटअप, कसा बसवायचं, कसं काय करायचं, कसं लावायचं, हे सर्व तेच करत होते मी संध्याकाळी त्या दिवशी. तर बघा, खूप छान असं. आणि ते मला जमत नव्हतं जोडायला, ते तरी पण मी ट्राय करून पाहून जोडलं. तर आता लाईट लावून दाखवते बघा तुम्हाला. छान अशी लाईट लागते. आपल्या रूममधली सर्व लाईट बंद करून बघा त्याचा उजेड किती फास्ट पडतो आहे. रूममधल्या सर्व लाईटी बंद करून मी ट्राय करून बघितला, तर छान असे लाईट झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त असं मला उपयोगी येणारी वस्तू मला मिस्टरने गिफ्ट दिलेली आहे. मला खूप गरज होती ह्या वस्तूची आणि फायनली ते मला आलेलं आहे स्टँड. कारण दररोजचं मला तोच प्रॉब्लेम होता, व्हिडिओ करायला लागलं की मोबाईल सारखं पडायचा. आणि एवढा चांगला मोबाईल खराब झाल्यावर 1,000-2,000च्या स्टँडकडे बघून आपला मोबाईल चांगला खराब झाला तर खूपच प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्याकरिता मला हे स्टँड आणलेलं आहे. आणि त्याच्यावरती पहिला व्हिडिओ मी जो केलेला आहे तो आपल्या स्वामींचा केलेला आहे, त्याच दिवशी रात्री. तर हे बघा, पाडव्याच्या आदल्या दिवशी केलेलं आहे मी. हे मला पाडव्याचं गिफ्ट म्हणून त्यांनी आणलेलं होतं, आदल्या दिवशीच घेऊन आले होते. आणि स्वामींचाच मी छोटासा आपला व्हिडिओ केलेला होता त्याच दिवशी. चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा.